आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलटी पालती झाली. पर्वत कोसळून सागर तळी बुडाले. सागराच्या लाटा गरजून उसळल्या. त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले. तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगराला परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात. अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे. ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. आम्हाला सगळ्याला सकाळच्या समयी उठल्या प्रभूनं मदत करावी ही आमची अपेक्षा आहे. दिवस उजडल्याबरोबर आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्याला म्हणतो की तू आमची मदत कर. आणि बायबल सांगतं तो देव मदत करण्यासाठी सदा सिद्ध आहे. तो तत्पर आहे, तयार आहे. परंतु त्यानं मदतीचं ठिकाण ठरवलेलं आहे. कुठं मदत करणार आहे, कुठं तो सहाय्य करणार आहे. थांब देऊ नाही का? मी तुम्हाला मागेही सांगितलं, पुन्हा आता तुम्हाला सांगतो, देवाचा स्वभाव हा नेहमी सामर्थ्य प्रगट करणारा स्वभाव आहे. देवामध्ये एक ताकद आहे आणि देवाला त्याची ताकद या पृथ्वी तलावरती मानवाला दाखवायची. या जगामध्ये एक ताकद आहे, जी ताकद मनुष्यामध्ये अनेक प्रकारच्या पीडा, अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करते. दारिद्र्य निर्माण करतं, आजारपण निर्माण करतं, निराशा निर्माण करतं, भय निर्माण करते. एक प्रचंड प्रकारची ताकद जगामध्ये आहे. आणि या ताकदीला विरोध करण्यासाठी, या ताकदीला नष्ट करण्यासाठी आम्हाला दुसरी एक प्रचंड त्याच्यापेक्षा मोठी असणाऱ्या ताकदीची गरज आहे. आणि ती ताकद फक्त देवाकडे आहे. म्हणून लक्षात घ्या, मनुष्याच्या जीवनामध्ये येणारं संकट हे त्याला देवाकडे आकर्षित करतं. बायबल सांगतं, मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं, कारण त्यामुळे मी तुझे मार्ग जाणायला शिकलो. जर आम्हाला देवाची ओळख पटली नाही, जर आम्हाला देवाची माहिती झाली नाही, तर आमचं जीवन संकटामध्ये. परंतु आमच्यावर येणारं संकट हे आमचा नाश करण्यासाठी नाही, तर आम्हाला देवाची ओळख पटवण्यासाठी आहे. आज तुम्ही एवढ्या रात्री तुमच्या घरातनं सगळं कामकाज सोडून या ठिकाणामध्ये आला का? कारण तुम्ही संकटामध्ये आहात. आणि तुम्ही संकटामध्ये आहात म्हणून मी आनंद मानतो का? कारण माझ्याकडं संकट निवारण करणारा देव आहे. माझ्याकडचा देव, त्याच्यामध्ये ताकद आहे. माझ्याकडच्या देवामध्ये सामर्थ्य आहे. माझ्याकडच्या देवामध्ये मदतीची हमी आहे. माझ्याकडच्या देवामध्ये 100% खात्री आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, आमचा देव आमचे आश्रय, आमचं सामर्थ्य. देव माझा आश्रय. मगाशी रीडिंग करताना कोणीतरी म्हटलं, कोण आमची मदत करेल? मनुष्य तुमचा आश्रय बनेल का? डॉक्टर तुमचा आश्रय बनेल का? एखादी जडीबुटी तुमचा आश्रय बनेल का? एखादी बाहुली, एखादा दोरा तुमचा आश्रय बनेल का? कोण तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल? कोणती ताकद जगामध्ये आहे जी 100% तुम्हाला सांगते की मी तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल? काम देऊ नाही का? जगामध्ये लोकांची फसगत होती. जसं मी पाहतो की एक रक्तस्रावी स्त्री, तिच्या शरीरातला रक्ताचा झरा सुकावा म्हणून तिने वेगवेगळ्या ठिकाणामध्ये गेलेली आहे. आम्ही देखील आमच्या संकटातनं सुटण्यासाठी वेगवेगळे माध्यम, वेगवेगळे पर्याय निवडतो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, सगळ्यात शेवटी ज्या पद्धतीनं त्या स्त्रीला येशूकडे जावं लागलं, त्याच पद्धतीने आम्हाला येशूकडे यावं लागतं.
येशूशिवाय दुसरा मार्ग या जगामध्ये नाही. येशूशिवाय दुसरी सुटका देणारा व्यक्ती कोणी नाही. येशूशिवाय जबरदस्त सामर्थ्य कोणाकडे नाही. म्हणून शास्त्रात असं लिहिलं, यास्तव पृथ्वी उलटी पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. कारण या जगामध्ये प्रचंड ताकदीचा देव आम्हाला सापडलेला आहे. आम्हाला सापडलेला देव त्याच्यामध्ये अलौकिक शक्ती आहे. आम्हाला सापडलेला देव त्याच्यामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, आश्रय कोणाला करायचा? देवाला करा. प्रियानो, आजारी आहात का? कोणत्याच डॉक्टरला आश्रय करू नका, देवाला आश्रय करा. 100% तो तुमच्या शरीराचं रोग निवारण करेल. 100%. का हो? बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की काय शरीरात झालं आम्हाला कळत नाही, सगळं तर नॉर्मल आहे. सगळं बीपी चेक केलं, शुगर चेक केली, स्कॅनिंग केलं. माहित नाही मला ते काय काय डॉक्टरची नाव आहेत, कारण मी जास्त जात नाही. पण सगळं केलं, डॉक्टर सांगतात काय घडलं माहित नाही, पण गडबड कुठं तरी आहे. मग त्यांना सापडत नाही आणि मग ते लोक चर्चला घेऊन येतात आणि इथं आल्यावर लगेच गडबड दूर होत जाते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गडबड कुठे ते कळत नाही. कित्येक वेळा डॉक्टर कडे आम्ही जातो आणि त्याला म्हणतो की डॉक्टर, आतापर्यंत 2 मुली 3 मुली झाली, एखादा मुलगा देऊ शकेल का? तो म्हणतो माझ्या हातामध्ये काही नाही. आणि चुकून कोणतरी सांगतं नाही, इथे एक शुक्रवारची प्रार्थना चालली, तिथे जाऊन बघा. आणि जसं ती एक बहीण तिथं आली, 3 मुली झाल्या. अहो आता तरी प्रार्थना करा मुलगा असावा म्हणून, तर नाहीतर माझं काही खरं नाही, माझा नवरा माझ्या बरोबर नीट वागेल का नाही सांगता येत नाही. आणि तेवढ्यामध्ये आतमध्ये देवाने हात घालून जे केलं ते कल्पनेच्या पलीकडं, कारण देव हे करण्यासाठी समर्थ आहे. परमेश्वर हे करण्यासाठी समर्थ आहे. प्रभूच ते करू शकतो. प्रियांनो, सगळ्यांनी मागं ते फोटो पाहिला एका व्यक्तीचा, ज्याच्या पायावरती एकदम ते असे फोड वगैरे आलेले आहेत, पाणी वाहत होतं त्याच्यामध्ये. आणि इथं गेल्या आठवड्यात पण त्याच्याविषयी सांगितलं. त्यानंतर सगळ्यांनी प्रार्थना पण केली आणि आमची बहीण तिथं जाऊन आली आणि ते म्हटले जेव्हापासून तिथं प्रार्थना चालू केली आता त्याचं पाणी कमी कमी व्हायला लागले. देव त्याच्या पायावरची सूज पण काढून टाकत आहे. का? कारण देवाला हे सर्व काही शक्य आहे. सर्व काही शक्य आहे. आणि तो व्यक्ती आता मागे लागलेला आहे. त्याचा विश्वास एवढा वाढला, या शुक्रवारी त्याला चर्चला यायचं होतं. तो म्हटलं मला यायचं, मला मागं बसू द्या, पण मला तो अभिषेक घ्यायचा. देवाचे प्रिय लोक, हेच ठिकाण ज्या ठिकाणामध्ये प्रभू सुटका देतो, हेच ठिकाण ज्या ठिकाणामध्ये परमेश्वर आशीर्वाद देतो, हेच ते ठिकाण शास्त्र सांगतं अशी एक नदी आहे. असं बरं वचन काय लिहिलं तिथं? अशी एक नदी आहे, अशी एक नदी आहे, त्या नगराच्या ठाई देव आहे, त्या नगराच्या ठाई देव आहे, त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. अशी एक नदी आहे आणि त्या नगराच्या ठाई देव आहे. एक नदी आहे आणि त्या नदीचं वैशिष्ट्य ती एका विशिष्ट नगराला वेढते. त्याच्या आधीचं वचन वाचा. एक नदी निघालेली ती एक नगराला वेढते. जिचे प्रवाह देवाच्या नगराला परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात. अशी एक नदी आहे, ती नदी परात्पराच्या निवासस्थानाला वेढून टाकते. जे परात्पराचं निवासस्थान आहे, त्या निवासस्थानाला वेढणारी नदी. आणि नदीचं महत्व तुमच्या सोलापूरच्या लोकांना कळणार नाही, कारण आमच्याकडे कंबर तलाव आहे आणि ज्याच्या जलपर्णी वाढलेली आहे, नाही का? नदीचं महत्व बिहार, उत्तर प्रदेश मध्ये गेल्यावर कळेल. ज्यावेळेस त्या नदीचा प्रवाह वेढला जातो ना, त्यास एक पण नगर वाचत नाही, सगळं नगर उद्ध्वस्त केलं जातं. जी नदी आहे त्या नदीचं महत्व, जे लोक नदीच्या किनारी राहतात त्यांना त्याचं महत्व आहे. नदीची ताकद, नदीचं सामर्थ्य. आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा सणाच्या दिवशी उभा राहिला आणि तो म्हटला, आहो ताणल्यानो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या आणि माझ्यातनं प्या. येशू ही एक नदी आहे आणि ही नदी उद्ध्वस्त करत नाही. शास्त्र सांगतं
ज्या नगराला ती वेडती त्या नगराला ती आनंदमय करते. तुम्हाला कळतं का आनंदमयी होणं? कोणतरी येतं चर्च मध्ये ते म्हणतं प्रार्थना करा माझं लग्न जुळत नाही. सगळं आहे, शिक्षण आहे, अमक आहे, तमक आहे, नोकरी आहे, सगळं प्रार्थना करा माझं लग्न जुळत नाही. आणि बायबल सांगतं असं एक नगर आहे त्या नगराला येशू म्हटलेली नदी वेडती आणि एकदा का त्या नदीनं वेडलं की तिच्या प्रवाहानं ती आनंदित होती. खान देऊ नाही का? आज तुमच्या गेलेल्या आनंदाबद्दल तुम्हाला मी खात्री देतो, माझा प्रभू तुम्हाला परत आनंद देणार आहे. माझा देव त्यातला येशू तो वेढून टाकणार आहे आणि त्यातला आनंद तुमच्याकडे येणार आहे. पण एकच, या नगरामध्ये वस्ती करून राहणं. ठिकाण तर सोडायला पाहिजे ना, नदीकडे जायला पाहिजे. नदीला नाही म्हटलं, आता मी म्हटलं तर आम्हाला नदीकडे, आमच्याकडे नदी येत नाही आणि येण्याचा प्रयत्न आता मोदी करतात, तरी पण येईल का नाही शंका आहे. सांगण्याचं तात्पर्य नदीचा प्रवाह आनंदमय करतो. वाचा वचन ते परत. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात. आनंदमय करतात. अशी एक नदी आहे, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे. कोणतं नगर हो? जिथं विश्वासणारे एकत्र जमले जातात ते नगर. प्रियाला, आज तुम्हाला माहिती का, तुम्ही इथं जमला, तुम्ही म्हटलं की नाही आम्ही देवाला भेटायला आलो. नाही हो, तुम्ही एकत्र जमला आणि देव म्हटला मीच तुम्हाला भेटायला आलो. कारण देव तिथं आहे. हा देव आहे. लोक देवाला भेटायला गावोगावी जातात, पण पहिला देव आहे जो मनुष्य एकत्र जमल्यावर स्वर्ग सोडून त्यांच्यामध्ये उतरून येतो, स्वर्ग सोडून त्यांच्यामध्ये वास करतो. कारण शास्त्रामध्ये लिहिलं, या नगरीचं वैशिष्ट्य, या नगरीमध्ये प्रभू उतरून येतो. आणि कान देऊ नाही का, जेव्हा प्रभू उतरून येतो ना त्या सगळं काही बदलून जात. जर देव आहे, तुमची परिस्थिती पण आहे ना, परिस्थितीवर विश्वास ठेवू नका, बदलणाऱ्या देवावरती विश्वास ठेवा. हा देव आमच्या परिस्थितीला बदलणारा देव आहे. वाचा ते वचन. त्या नगराच्या ठाई देव आहे, त्या नगराच्या ठाई देव आहे. ते ढळावयाचे नाही, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील. त्या नगराच्या ठाई देव आहे, ढळावयाचे नाही. का ढळणार नाही? का ते कोलमडून जाणार नाही? बरेच लोक समस्या आल्यावर कोलमडून जातात. काही लोक आजारानं कोलमडून जातात, काही लोक आर्थिक प्रश्नानं कोलमडून जातात, काही लोक कौटुंबिक समस्येनं कोलमडून जातात, काही लोक आत्महत्येचा विचार करतात, ते कोलमडून गेलेले आहेत. मला चांगलं आठवतं, एक व्यक्ती त्याच्या बिझनेस मध्ये फेल्युअर झाला, अपयशी झाला आणि त्या बिझनेस मध्ये अपयशी झाल्यावर त्याला असं वाटलं आता जीवन संपून टाकावं. एवढा जबरदस्त त्याला शॉक बसला की तो व्यक्ती वेडा झाला. आणि वेडा झालेला इतका श्रीमंत व्यक्ती रस्त्यावरती एखाद्या वेड्यासारखा फिरू लागला. आणि मग आम्ही पाहतो की अशी भयंकर त्याची परिस्थिती, त्याचे कपडे मळके चळके, त्याच्या डोक्याचे केस एकाला जोडलेले बटांसारखे केस, मळक्या अवस्थेमध्ये इकडे तिकडे तो फिरू लागला. आणि एक मोठा बिझनेसमन तो फेल्युअर झाल्या कारणानं आता रस्त्यावरती भिकाऱ्यासारखा फिरत होता. एका देवाच्या सेवकाला त्याची दया आली, त्याला गेला, त्याला गॉस्पल सांगितलं, त्याला चर्चमध्ये आणलं. देवाच्या सेवकाने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि देवानं त्याला कोरियातला सगळ्यात मोठा घड्याच्या कारखान्याचा मालक बनवलं. कारण देव आम्हाला कोलमडू देत नाही. जर या नगरामध्ये तुम्ही आहात आणि या नगरामध्ये तू देव आहे, मग कोलमडून जाऊ नका. आज तुमचे प्रश्न किती कठीण आणि जटिल असतील, घाबरू नका. या प्रश्नाला सोडवणारा तुमचा देव आहे. कोलमडून जाऊ नका. ना डॉक्टरचे रिपोर्ट्स पाहून कोलमडून जाऊ नका, ना गव्हर्नमेंटचा GR पाहून कोलमडून जाऊ नका, ना तुमच्या वयाची काळजी तुम्ही करू नका, ना तुमच्या कुटुंबाच्या, तुमच्या आर्थिक बाबीची काळजी तुम्ही करू नका.
जर देव तुमच्या बरोबर आहे, देव तुमच्यामध्ये आहे, ईश्वरती तुम्ही अवलंबून आहात, जर तुम्ही देवाच्या घरामध्ये आलेले आहात, जर तुम्ही देवावरती अवलंबून राहात, बायबल सांगतं ते कधी सुद्धा कोलमडून जात नाही, ते ढळत नाही, ढळावून जात नाही. आम्ही ढळणार नाही, आम्ही ढळणार नाही, आम्ही गडबडून जाणार नाही, आमचा गोंधळ उडणार नाही, आमचं मन खचून जाणार नाही, आमचं अंतःकरण तुटून जाणार नाही, कारण देव आमच्यामध्ये आहे. कधीच ढळून जाऊ नका प्रियानो, किती पण मोठा प्रश्न असू द्या. जीवनामध्ये मी अनेक लोकांमध्ये गेलो, अनेक लोकांचे प्रश्न जवळून पाहिले. बरेच लोक मला सांगतात की तुम्ही बोलल्यावरती एक प्रकारचं उत्तेजन, आत्मविश्वास निर्माण होतो तुमच्या उपदेशाने. मी म्हटलं माझ्याकडचं उपदेश नाही, देवाचं वचन आहे. मी कदाचित खोटं बोलेल पण वचन कधी खोटं बोलणार नाही, त्या आत्मविश्वासाने मी सांगतो प्रियानो. जेवढ्या गावांमध्ये गेलो, जेवढ्या शहरांमध्ये जाऊन आलो ना, त्या प्रत्येक व्यक्तीची साक्ष आहे. तुमच्या संदेशानं त्याच्यानंतर आमच्यात विश्वास उत्पन्न झाला आणि विश्वासानं मोठं कार्य घडलं, मोठं कार्य घडलं प्रिया. आणि सांगायचं म्हणून सांगत नाही, कुणाला तरी बरं वाटावं म्हणून. इतका कॉन्फिडन्स, इतका देवावरचा विश्वास आहे ना. देव बोलतो ते करतो, तो माणूस नाही. म्हणून ढळू नका, कधीच ढळू नका. अवलंबून राहा देवावरती. अवयव निकामी झाले तरी देवावरती अवलंबून राहा. प्रेज द लॉर्ड. असं म्हणायचं डॉक्टरच्या मशीन मध्ये गडबड आहे, माझ्या शरीरात गडबड नाही. हालेलुया. डॉक्टर कधी कधी म्हणतात अजून एक टेस्ट करून बघू, म्हणजे त्यांना पण खात्री नसते. ते म्हणतात एखाद्याच गडबड असेल, मग एकदा दोनदा तीनदा, आणि मग ते म्हणतात की तरी पण गडबड सापडते. आणि मग आम्ही येतो, पास्टर प्रार्थना करा काय रिपोर्ट नॉर्मल यावेत, आणि मग आम्ही प्रार्थना करायला सुरुवात करतो आणि प्रार्थना करायला सुरुवात. डॉक्टर म्हणतात शेवटची टेस्ट करू, आणि शेवटची टेस्ट गेल्यावर डॉक्टर म्हणतात आश्चर्य, जे काल होतं आज नाही, आज सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. कारण आमच्यामध्ये देव आहे. तुमच्याकडं मशीन आहे, पण आमच्याकडं आमच्या मशीनला रिपेअर करणारा देव आहे. आमच्या शरीरातलं सगळे अवयव दुरुस्त करणारा देव आहे. घाबरू नका, ढळू नका. शास्त्र सांगतं जे आज तुमच्या दृष्टीला पडतं उद्या ते नसणार. तांबड्या समुद्राकडे मोशेला पाहून तो म्हणतो लोकांना सांग, फारो पाठीमाग समोर तांबडा समुद्र आहे. फारोला किती वेगानं तुमच्या मागे यायचं येऊ द्या, माझ्यावरती विश्वास ठेवा. तो म्हटला काठी उगार, त्यानं काठी उगारली. लोकांना म्हटलं चालत राहा, आणि चालता चालता लोक पाठीमागे पाहत होते. त्यांना असं वाटत होतं फारोचं सैन्य येत आहे. देव म्हणतो सैन्य पण येऊ द्या, तुमच्यात आणि त्यांच्यात मी अंतर राखून ठेवलेले. ज्या दिवशी तुम्ही क्रॉस व्हाल ते सगळं सैन्य त्या तळामध्ये असेल, समुद्रामध्ये बुडलेलं असेल. खान देऊ नाही का, देव तुमच्यामध्ये आहे, सैन्य पाठीमागे. त्या समयाची वाट पहा, एक लाट येईल आणि त्या सैन्याला समुद्राच्या तळाशी गाडलं जाईल आणि तो शत्रू नष्ट केला जाईल. कारण देव शत्रू नष्ट करणारा देव आहे, देव शत्रू नष्ट करणारा देव आहे. मी ढळणार नाही, ढळू नका. कोणती गोष्ट तुमच्या अवतीभोवतीची तुम्हाला अडखण करत आहे, तुम्हाला ढळवत आहे, तुम्हाला निराश करण्याचं काम करत आहे? कोणती परिस्थिती? आर्थिक परिस्थिती आहे, लेकरांचे प्रश्न आहे, तुमच्या नवऱ्याचा प्रश्न आहे. मी स्वतः पाहिलं, 40 वर्ष दारू पिणारा व्यक्ती कितीतरी पाळक येऊन त्याच्यासाठी प्रार्थना करून गेले. मी गेलो तिथं, त्याला देवाचं वचन सांगितलं आणि मला तिथं लोकांनी डिस्करेज केले. ते म्हटले पास्टर, ज्या व्यक्तीने ती मीटिंग भरवली त्यांनी पण सांगितलं आता तुमचा नंबर आहे, सगळे प्रार्थना करून गेले, आता तुम्ही पण करून जा. 40 वर्ष या व्यक्तीने दारू सोडली नाही. मी डिस्करेज नाही झालो, प्रार्थना केली, निघून आलो. मला माहिती आहे देव हे करायला समर्थ आहे, देव हे करायला समर्थ आहे. प्रार्थना करून मी विसरून पण गेलो, पण 6 महिन्याने त्या व्यक्तीने मला फोन करून सांगितलं 40 वर्ष मी दारू असं पिऊन गटारामध्ये पडत होतो. मी किती लोकांकडनं, आणि लोकांनी मला सांगितलं, काउन्सिलिंग केलं, पण बदललो नाही. पण त्या दिवशी तुम्ही येऊन प्रार्थना करून गेल्यावर काय घडलं कोणास ठाऊक, परत दारूकडे जावंसं वाटलं नाही. व्यसन करायचं मी बंद केलं. आज 6 महिने झालं दारूचा एक थेंब सुद्धा मी पिलो नाही. कारण बायबल सांगतं जर तुमच्यामध्ये देव आहे तर तो सर्व काही करायला समर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, ढळू नका, एकदम खंबीर राहायचं, एकदम पक्क राहायचं. मला नवल वाटतं त्या मरियेची की लाजरस कबरेत मरून पडल्यावर ती मरिया घरामध्ये बसली, मार्था त्याला धावत धावत सामोरे गेली आणि ती काय म्हणते माहिती का, तुम्ही असता तर माझा भाऊ मेला नसता.
जर तुम्ही असताना 100% माझा भाऊ मेला नसता, पण अजूनही मला आशा आहे. 4 दिवस त्याचं प्रेत कबरेमध्ये सडलेलं आहे त्याचं प्रेत, आणि त्यांचं प्रेत ठेवण्याची पद्धत आमच्यासारखी नाही. आम्ही पटकन त्याला गुंडाळतो, कपड्यामध्ये आहे तसं टाकून देतो. त्या काळात तसं नाही, पूर्ण उघडायचं, आतमधलं काळीज, आतमधले डोळे सगळं काढायचं आणि त्याच्यामध्ये मसाला भरायचा आणि त्याची ममी बनवून ठेवून टाकायचे. डोळे पण काढायचे, त्याच्यात पण मसाला भरायचे, त्यानंतर काळीज काढायचे, आतडी काढायचे, आतमध्ये पूर्ण एम्प्टी आणि त्याच्यात मसाला भरून ते प्रेत अनेक वर्ष टिकून राहावं याच्यासाठी ठेवायचे. लाजरसचं प्रेत तसंच सगळं चिरफाड करून त्याच्यामध्ये असणारे किडनी, डोळे, जेवढे सडणारे अवयव की जेणेकरून किड्यांना काही आतमध्ये मिळू नये म्हणून सगळं काढून त्याने फेकून दिलं ना, आतमध्ये मसाला भरला. आणि 4 दिवसानंतर येशू तिथं गेल्यावर मरिया म्हणती, अजूनही मला विश्वास आहे. काय विश्वास आहे? मला अजूनही वाटतं त्याच्यात परत किडनी येईल, मला अजूनही वाटतं परत त्याच्यात रक्त येईल, मला अजूनही वाटतं त्याच्यात लिव्हर परत येईल, मला अजूनही वाटतं त्याचं हृदय परत येईल, मला अजूनही वाटतं त्याच्या बस्ट झालेल्या वेन्स परत चालू होतील, मला अजूनही वाटतं त्याचे डोळे काढून ठेवलेले परत आतमध्ये जाऊन बसतील. असाच विश्वास धारण करा. जर देव तुमच्यामध्ये आहेत, आज डोळे नाहीत, विश्वास ठेवा ते येतील. आज तुमच्याकडे तुमच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, विश्वास ठेवा देव तुमच्यामध्ये आहे, तर तुमच्या किडनीला रिपेअर करण्याचं सामर्थ्य त्याच्या शब्दामध्ये. कारण बायबल सांगतं, तो म्हटला आकाश हो आणि आकाशानं त्याचा शब्द ऐकला. तो म्हटला तारे हो, ताऱ्यानं त्याचा शब्द ऐकला. बायबल सांगतं, त्यानं पेत्रला सांगितलं समुद्रामध्ये जा, गळ टाक आणि त्या गळाला तुला एक मासा लागेल. माशाच्या पोटात 2 नाणे असतील, तो मासा काढ, त्याच्या पोटातनं 2 नाणे काढ. शास्त्र सांगतं, येशू बोलत असताना मासा समुद्रामध्ये होता, परंतु माशानं येशूचं संभाषण ऐकलं आणि माशानं विचार केला, जसं म्हटलं जा गाढवाला चौकात बांधलेलं गाढ सोडून आण, आणि कोणी विचारलं तर प्रभूला याची गरज आहे म्हणून सांग. आणि त्या दिवशी मला असं वाटतं माशानं संभाषण ऐकलं असेल आणि मासा म्हटलं असेल, जर प्रभूला माझी गरज आहे, मेलो तरी चालेल पण 2 नाणे त्याला दे. का ढळता, का कमजोर बनता? प्रभू तुमची गरजेप्रमाणे भेट घेणारा देव आहे. एक नदी जी तुम्हाला आनंदमय करते, त्या नदीचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ती नदी आज रात्री तुमच्याकडे तुम्हाला आनंद देण्यासाठी आलेली आहे. इथून तिथून नाही, ती स्वर्गातून आलेली नदी आहे. आणि तुम्हाला हे पण सांगू द्या, ही नदी डबक नाही, ती प्रवाह घेऊन जाणारी नदी आहे. कळतं का? प्रवाह म्हणजे ती सतत वाहणारी नदी आहे. चमत्कार एकदा नाही, चमत्कार रोज घडणार आहे. चमत्कार फक्त शुक्रवारी नाही, चमत्कार सोमवार ते रविवार प्रत्येक दिवसामध्ये, या सोमवार पासून त्या सोमवार पर्यंत 365 दिवस. लक्षात घ्या, बायबल मध्ये सांगितलं की जी नदी स्वर्गातनं निघालेली आहे, आणि त्या एचकेलच्या पुस्तकामध्ये म्हटलं त्या नदीच्या काठावरती आणि 12 जातीची फळं, 12 महिने फळं देणारी झाडं लावलेली. या नदीचं पाणी 12 महिने वाहणारं पाणी. तसा आमचा देव दिवसातले 24 तास 12 महिने प्रत्येक सेकंद आमच्यासाठी चमत्कार करत असतो. चमत्काराचं सामर्थ्य आमच्यामधनं वाहत असतं. चमत्कार करणारा देव आमच्यासाठी अद्भुत करणारा देव, आम्हाला आनंद देणारा देव, आम्हाला सुटका देणारा देव, आम्हाला समाधान देणारा देव, आम्हाला सांत्वन देणारा देव, आम्हाला आरोग्य देणारा देव, आमच्या जीवनाची बांधणी करणारा देव, आमच्या परिवारामध्ये महत्त्व करणारा देव, आमचे गेलेले अवयव रिपेअर करणारा देव, नव्या अवयवांची पाठणी करणारा देव, परिस्थिती बदलणारा देव, घरातलं वातावरण बदलणारा देव, आर्थिक सुबत्ता आणणारा देव. त्याचा प्रवाह आज तुम्हाला सांगत आहे, मी आनंद देणार आहे. पण लक्षात ठेवा, इथं पाऊल टाकलं ना, जाताना हसत हसत घरी जायचं. हालेलुया. येताना ओझं घेऊन यायचं, पण जाताना एकमेकाला सांगायचं, खरंच माझ्या देवानं माझा ताबा घेतला. मी पुष्कळ लोकांच्या साक्षी ऐकल्या. एक बहीण मावशी या ठिकाणात अशी चर्चमध्ये तिने पाऊल टाकलं, आणि पाऊल टाकल्याबरोबर त्यांनी तिथं पाऊल टाकलं आणि तेवढ्यात मला देवाच्या हाताने दाखवलं. ती व्यक्ती घरामध्ये एका जागी बसू शकत नाही, अशक्तपणे ती घरात चक्कर येऊन पडते. ती व्यक्ती अजून त्या फाटकातच असेल, तिथंच असेल. तिने पाऊल टाकल्याबरोबर अगदी त्या व्यक्तीचं सगळं चित्रच माझ्या डोळ्यासमोर देवानं आणलं. म्हटलं सांग.
प्रभू तिला पायापासून डोक्याच्या केसापर्यंत स्पर्श करणार आहे. आणि तिने पाऊल टाकल्याबरोबर देवानं नेमकं तिच्याविषयीचं प्रगटीकरण दिलं आणि ती तिला एकदम क्लिक, अरे माझं कसं काय. कारण ही नदी 24 तास वाहणारी नदी, आनंद देणारी नदी, या नदीने सुटका दिली प्रियांनो. सुटका देणारी नदी. वाचा पुढे वचन. त्या नगराच्या ठाई देव आहे, त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील. कधी हो? प्रभात होतात. कधी? तुमची प्रभात नाही, आमची प्रभात 9ला होती, काही लोकांची 8ला. सूर्य उगवल्यावर त्यांची प्रभात. देवाची प्रभात वेगळी आहे. त्याची प्रभात कधी माहिती का? 12च्या नंतर. 12ला दिवस संपतो. इंग्लिश पद्धत जी 12 to 12 नून, AM PM म्हटलेलं आहे त्याला. आणि बरेच लोक म्हणतात 12च्या नंतर. ज्यांना माहित नाही ना ते म्हणतात 12च्या नंतर भूत निघतात. ज्यांना देव माहित नाही त्यांच्यासाठी भूत निघतात. ज्यांना देव माहिती त्यांच्यासाठी देव निघतो मदतीला. ज्यांना देव माहिती आहे त्यांना मदत करण्यासाठी देव निघतो. तो म्हटला पहाटे प्रभात समयी देव त्याला सहाय्य करील. काय हो? तुम्हाला माहिती का? पहाट होताच देव तुमचं पाकिट घेऊन तुमच्या उशाला बसलेला असतो. कधी एकदा तू उठतो आणि तुला त्या आशीर्वादाचं पाकिट देऊन जातो आणि त्याला मी सांगतो, अरे मी तू काल रात्री झोपेत रडत रडत झोपला, तुझं डोकं दुखत होतं, तुझ्या छातीमध्ये धडधड होत होतं आणि डॉक्टरने तुला सांगितलं होतं की तुझी मुदत संपलेली आहे, पण मी तुला सांगतो मी तुझी मुदत वाढवली. जसं तो हिचकियाला म्हटला, तुझ्या आयुष्याची 15 वर्ष मी तुला वाढवून दिलेली आहे, हिचकिया तू मरणार नाही. हिचकिया रडत असताना त्याच दिवशी देवाचा दास त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, हिचकिया, देवानं आता मला वाढत्या वाटेत पण जाऊ दिलं नाही. परत परमेश्वर म्हटलं हिचकियाला जाऊन सांग, कारण हिचकियाची आयुष्याची 15 वर्ष मी त्याला परत वाढवून दिलेली आहे. माहिती समय कोणतं पाकिट तुमच्या हातामध्ये येईल, पण येईल हे मात्र नक्की. एक आनंदाची बातमी, एक आनंदाची वार्ता, एक सकाळ परमेश्वर तुमच्या हातामध्ये ते ठेवणार आहे. कदाचित त्याच्यात तुमची नोकरी असेल, कदाचित लेकरू असेल, कदाचित तुमचं घर असेल, कदाचित तुमचं आरोग्य असेल, कदाचित तुमची शांती असेल, कदाचित तुमच्या पतीचं बदललेलं असेल, कदाचित एखाद्या व्यक्तीचं व्यसन सुटल्याची बातमी असेल, पण 100% देव करणार, कारण त्याला तो बांधिलाय. त्याला तो बांधिलाय. पण ढळू नका, स्ट्रॉंग राहायचं. देव करेल म्हणजे करेल. आमेन. करेल म्हणजे करेल. आपल्या वयाकडे पण पाहू नका. पैसा म्हणाल का? आणखीन जोरात म्हणाल का? वयाकडे सुद्धा पाहू नका. ज्या वयामध्ये डॉक्टर सांगतात ना नो होप्स, त्याच वयामध्ये येशू म्हणतो यस. 100 वर्षाचा म्हातारा देवाकडे डेअरिंग करून म्हणतो मुलगा देशील का? आमचे 30-35 वर्षातच आशा सोडतात. 35 वर्ष झालं वय लेकरून आहे. आशा सोडू नका. सारेला जर 100व्या वर्षी तर देव तुम्हाला पण देईल. ढळू नका, ढळू नका. बायबल सांगतं अलिशा ज्यावेळेस मेला त्याला कबरेत ठेवलं. एका माणसाची कबर, एका माणसाचं प्रेत घेऊन आले आणि ज्या कबरेमध्ये अलिशा ठेवला होता त्या कबरेमध्ये त्या मेलेल्या माणसाला पुरलं. अलिशा तिथं नव्हता, अलिशाची हाडं होती. अलिशाच्या हाडांनी प्रेताला स्पर्श केला आणि मेलेला माणूस जिवंत झाला. कुठल्या देवाविषयी तुम्ही ऐकत आहात? माझा देव सेवकाकडनं एवढं करू शकतो तर येशूकडनं किती विशेष प्रकारे करेल. त्याच्या नावामधली ताकद, त्याच्या नावातलं सामर्थ्य जाणून घ्या. म्हणून बायबल सांगतं ही नगरी, आनंद देणारी नगरी ढळू नका. तो सकाळी सकाळी पहाटेच्या समयी प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील. कोण सहाय्य करील? देव. पण आम्ही नेहमी बँकेकडे बघतो लोन मिळेल का. बरेच लोक येताना माझ्याकडून साहेब प्रार्थना करा लोन सँक्शन व्हावं. देवाला वाटतं कावळ्याकडनं द्यावं, तुम्ही कशाला बँकेकडनं घेता. हालेलुया.
हालेलुया, जरा जोरात हालेलुया म्हणा. देवाला वाटतं तुम्हाला कावळ्याकडनं नाही, बँकेकडनं नाही, कावळ्याकडनं द्यावं. आम्ही हे बांधत होतो ना, सगळं बांधलं. मग ऐकण्यात आलं की बाबा अमके छप त्यांनी मदत केली नाही. आणि आम्ही पण गेलो. म्हटलं द्या ना आम्हाला छप्पर टाकून. म्हणजे ठीक आहे देतो. मग ते सगळं ठेवलं आणून. आता प्रश्न पडला की छप्पर कसं. आणि मी त्यांना घेऊन पण बघा छप्पर उघडं आहे, ते आम्हाला तेवढं झाकून द्या ना. ठीक आहे देतो म्हटलं. मग थोड्या दिवसांनी म्हटलं नाही 200 पोते सिमेंट. आणि त्याच्यानंतर तर 5,000. मला मोठा प्रश्न पडला तर कोण छप्पर झाकणार आहे. आणि त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते. आणि ब्रदर राजू लोखंडे त्यावेळेस हे काम करत होते. ते मी त्यांना म्हटलं की आपण ते सेंटरिंग तू लावून टाक, ते प्लेट लावून टाक, आपण मारून टाकू, बघू काय होईल. ते म्हटलं लक्षात ठेव, एकदा प्लेट मारले की काढता येत नाही आणि माझं सगळं सामान अडकेल. जर ते स्टील वगैरे सगळं मिळणार असेल तरच तू ते मार, नाहीतर मारू नकोस. कारण एकदा मारल्यावर मी मारायला किती दिवस लागणार आहे. ते म्हटलं मारायला 10 दिवसात मी मारून मोकळं करतो, पण 10 दिवसानंतर मात्र हे सगळं भरावं लागणार आहे, नाहीतर माझ्या प्लेट अडकून बसेल आणि मला पुढं काम करता येणार नाही. माझ्याकडे त्याच पैसे नाही. म्हटलं आता करायचं काय. पण म्हटलं मार. मी नाही सांगितलं त्याला माझ्याकडे पैसे नाहीत. जर मी सांगितलं असतं तर त्यांनी ठोकलंच नसतं, मला ठोकलं असतं. पण त्याने ते ठोकलं. आणि ठोकल्यावर माझ्या छातीमध्ये दडदड. म्हटलं आता कोणाकडे जावं. मी एक दोघाला विचारलं देतं का पैसे उसने. म्हटलं अहो माझीच अडचण आहे. मी बघायला लागलो, हा दिल तो दिल तो दिल तो दिल तो दिल. आणि शांत बसलो. आता काय करायचं मोठा प्रश्न, मोठा संभ्रम. 1.25 लाख रुपये स्टीलला लागणार होते. कुठून कर्ज काढायला गेलो, बँक पण द्यायला तयार नाही. पहिलं कर्ज डोक्यावरती पडलेलं होतं, लोकांकडे मागितले, लोक पण द्यायला तयार नाही. आता मोठं टेन्शन, काय करायचं. पण बायबल आम्हाला सांगताना ढळू नकोस. हे पण ते मारून तयार झालं ना, देव एक रात्री चमत्कार करेल. आणि ते ठोकत 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 आता शेवटचा एक तेवढा तो टप्पा राहिला होता. त्याच्यात ते म्हटले आता स्टील कुठे आहे. ते म्हटलं तेवढं ठोक, ते ठोकल्याबरोबर येणार आहे. त्याने ते ठोकत जवळ आला. रात्री उठायचो, खूपची प्रार्थना करायचो, परत झोपायचो. एवढ्यात मी बँकेकडे चाललो होतो, तू मदत कर. लोकांकडे चाललो होतो, तू मदत कर. परंतु आमची बहीण वैशू जी अमेरिकेमध्ये, तिच्या पास्टर देवानं सांगितलं की त्यांना 1.25 लाखाची मदत पाठवून द्यायची. आणि बरोबर 1.25 लाख तेवढे डॉलर त्यांनी आपल्याला पाठवले. आणि पाठवल्यावर कळलं की देव पुरवठा करणार आहे. ढळू नका, ढळू नका. मी लोकांकडे पाहत होतो ते देतील, त्यांनी फक्त 50 मोत्याचे पैसे दिले. पण बिपिनभाई पटेल जे सोलापूरमध्ये, सोलापूर अश्विनी हॉस्पिटलमध्ये, त्यांनी बिचाऱ्यांनी बोलवून 250 पोते सिमेंट, 5 ट्रक वाळू, 5 ट्रक खडी, एवढं स्लॅब भरून सुद्धा शिल्लक राहिलं. त्याच्यात प्लॅस्टर पण आमचं झालं. कारण देव आम्हाला ढळू देत नाही. जिवंत साक्षी आहे, जिवंत साक्षी आहे. लोकांना वाटतं यांच्याकडे लोक आहेत म्हणून हे बांधू शकतात. नाही हो. माझ्याकडे असणारे लोक सगळे गरीब होते, मनाने मोठे होते पण पैशानं गरीब होते. परंतु देवानं त्यांना वेळोवेळी सहाय्य पुरवलं आणि या सहाय्यातनं हे उभं राहिलेलं आहे. म्हणून मी सांगतो ढळू नका. हे आनंद देणारं ठिकाण आहे. का तुम्ही इथं सगळे एकत्र जमला, देवाला काळजी होती. एक दिवस असे सगळे रोगे लंगडे लुळे या ठिकाणामध्ये येतील आणि सुटका घेऊन जातील. त्याच्यासाठी प्रभूने हे ठिकाण नेमलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य, आनंद देणारी ही नदी आहे. तुमचा गेलेला आनंद 100% तुम्हाला परत मिळणार. आज रात्री ती धारणा ठेवा, लक्षात ठेवा. कोण इथं गातं, कोण वाजवतं, कोण प्रार्थना करतं ते महत्वाचं नाही. मी जर म्हटलं तर मी लबाड आहे. माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे पाहताल तर मी सांगेल मी सगळ्यात कमजोर आहे, माझ्यामध्ये ताकद नाही. परंतु जर देवाविषयी सांगाल तर मी सांगेल तो सगळ्यात पक्का आहे. तो 100% करणार आहे. तो 100% अभिषेक ओतणारा देव आहे. आणि त्याच अनुभवावरती मी तुम्हाला सांगत आहे, तुमचे प्रश्न किती पण मोठे असू द्या, माझा देव त्याच्यापेक्षा मोठा आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि आज रात्री मी तुम्हाला सांगतो, तो देव त्याचा आनंद तुम्हाला देण्यासाठी आता आपल्या सिंहासनावर उठलेला आहे.
तो बसलेला नाही, आज रात्री तो त्याच्या सिंहासनावर नाही, तो वाट पाहतोय. लोक उभं राहतील, प्रार्थनेला पुढे येतील, त्यास मी एकेका समोर ते पाकिट देईल आणि त्याला म्हणेल, याच्यात तुझा आनंद आहे, याच्यामध्ये तुझी सुटका आहे, याच्यामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, याच्यामध्ये तुझ्या परिवारामध्ये चमत्कार आहे, याच्यामुळे तुझ्या परिसरामध्ये चमत्कार आहे, याच्यामुळे तुझ्या कामामध्ये चमत्कार आहे, याच्यात तुझ्या घरामध्ये चमत्कार आहे, याच्यात तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये चमत्कार आहे. देव आपल्या सिंहासनावर उठणार आहे. परमेश्वर आज रात्री आपलं सिंहासन सोडून तुमच्यामध्ये उतरून येऊन तुम्हाला सांगणार आहे, आता मी तुला देत आहे, कोणी अडवू शकत नाही, कोणी अडवू शकत नाही. देवाचे प्रिय लोक, आजची रात्र देवापासून आनंद घेण्याची रात्र आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, मोठ्या विश्वासानं देवाच्या हातामध्ये पडूया.